जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, तुझे देखा तो ये जाना सनम। हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. आज राजू मामाचा वाढदिवस आहे. सो ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ अस विश यू ए व्हेरी हॅपी बर्थडे राजू मामा. पण आज आपण फक्त त्याच्या बर्थडेसाठी सगळे जमा झालेलो नाहीये. आपण त्याच्या लाईफ मधला अजून एक खूप इम्पॉर्टंट दिवस सेलिब्रेट करायला जमा झालो आहे. जर हा लॉकडाऊन नसता तर आपण सगळे मिळून खूप मोठं सेलिब्रेशन केलं असतं. So on this grand occasion, wish you a very happy 25th anniversary राजू मामा and अंजू मामी. आणि आता आपल्या फॅमिली मधल्या प्रत्येक मेंबरनी एक शॉर्ट क्लिप रेकॉर्ड केली आहे, ज्याच्यात त्यांनी इधर तुम्हाला विश केलं आहे किंवा त्यांची फिलिंग्स एक्सप्रेस केले आहेत. आपल्याला या जोडीबद्दल खूप काही ऐकायला मिळणार आहे. चला तर मग एक नजर टाकू. सनई चौघडा चालू होते. मधुर स्वर मंडपात निनादत होते. आज 18 मे 1995 आमच्या राजूचे लग्न होते. आप्त स्नेही मंडळी सर्व या आनंद सोहळ्यात सानंदी होते. मला आठवतं राजूच्या आगमनाची चाहूल पाण्याचा सुद्धा वास यायचा. नाक बंद करून पाणी प्यावं लागायचं. तेव्हा माझी आई आणि भाऊ म्हणाले, कोण अवलिया की मोठा माणूस येतोय जन्माला. राजू 3 वर्षाचा असताना त्याचे बहिणीचे आगमन झाले. सारी लगेच त्याच्या बाबांना म्हणाली, मला दूध नको, माझ्या बहिणीला माझे द्या. आणि दोन बहिणीचा दादा झाला, पण त्याने दादागिरी कधीच केली नाही. मोठ्या भावाच्या मायेने आपलं कर्तव्य केलं. लहानपणापासून आजपर्यंत त्याने आपल्यात उणीव केली नाही आणि पुढेही कधी नाही याची आम्हाला खात्री आहे. लहानपणी बहीण भाऊ कधीच भांडले नाही. तिघही समंजस होते. पुढे त्याला शिकण्यासाठी रुडकीला जायचं होतं. त्याचे बाबा आपल्यापासून मुलांना दूर जाऊ द्यायला तयार नव्हते. ते कडक स्वभावाचे असले तरी अंतःकरणाने खूप मऊ होते. त्यांना कोणाचीही कणव यायची. नागपूरला शिकला, रुडकीला गेला. त्यापुढे जपानला त्याने PhD मास्टर ऑफ डिग्री संपादन केले. चौथ्या वर्गाची वार्षिक परीक्षा होती तेव्हा त्याचे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले. त्याचे बाबा म्हणाले, परीक्षा देऊ नको, त्रास होईल. पण पठ्याने परीक्षा दिली, चांगले मार्क मिळवले. त्याला मिळालेल्या बुद्धीचा चांगला उपयोग केला. कधी कधी त्याचे बाबा म्हणायचे, अभ्यास बंद कर, झोप आता. त्याला लहानपणापासूनच झोप कमी, शांतता हवी असायची. 3-4 महिन्याचा होता. झोपला की शेजारी सांगावं, राजू झोपला आहे, म्हणजे त्यांचा रेडिओ बंद करायचा. 1 वर्ष त्याने भद्राचरमला नोकरी केली. त्याला घरी राहणं आवडायचं, एक तर राहणं पसंत नव्हतं. मग तो नागपूरला मिरीमध्ये रुजू झाला. त्याने त्याच्या कर्तव्याने देशाची दीपमाळच तयार केली. आपल्या सर्व बहीण भावांना या दीपमाळेच्या प्रकाशाचा उपयोग कसा होईल याच्यासाठी सदैव त्याचे प्रयत्न असायचे.
1994 साली आम्ही नागपूरला आलो तेव्हा गोकुलपेठ व्याघ्रकडे घर घेतलं, राहण्यात गेलो. तेव्हा आम्ही जिना चढत होतो तेव्हा अंजू अंगणात होती. ती लगेच आईला म्हणाली, मी काकूकडे जाते. तिची आई नाही म्हणाली, त्यांना जाऊ दे, तू नंतर जा. मी तिला तेव्हाच येऊ द्या म्हटलं. त्यानंतर 4-5 वर्षांनी काही गंमत चालू असताना अंजली यांना सांगितलं, मी तुमच्या राजूशीच लग्न करणार. उभयतांच्या आयुष्यात सोनेरी क्षण आला. जगण्याचा खरा अर्थ गवसला. त्यांना पुत्र रत्न प्राप्त झाले. खरोखरीच रत्नाचा रत्न, हुशार आणि सद्गुणी. त्याचे जन्मानंतर 3-4 तासांनी मान उंच केली. लगेच मान उंचवणं प्रथमच बघितलं. असा आमचा नातू उच्च विद्याविभूषित असून लवकरच नोकरी जॉईन करी. हो वहिनी, औक्षण करताय ना? हां, रेखाने आवाज दिला. अरे हो, आज राजूच्या लग्नाचा 25वा वाढदिवस. अमृत सोहळा दिनानिमित्त उभयता शुभ आशीर्वाद. थोरांच्या आशीर्वादाने ईश्वर कृपेने आयुष्य आरोग्य लाभो हीच रेणुकाच्या प्रार्थना. या अमृत सोहळ्यात माझे सर्व मुलं मुली सुना दीर नंदा जाऊ सर्व आप्त यांनी जो सहभाग घेतला त्याच्यामुळं हा अमृत सोहळा सिद्धीस गेला. धन्यवाद. आज तुमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस. तुमच्या लहानपणीच्या मला काही काही गोष्टी आठवतात. पूर्ण काही आठवत नाही, पण काही काही आठवतात. आपण त्यावेळेला वर्धेवरून बदलून आलो होतो आणि आपण खाली राहत होतो आणि बिनेवाले लोक वर राहत होते. वंदू, मिंटी, राजेश थोडा मोठा होता, आपल्या तुझ्या दादाच्या बरोबरीचा. तर किंवा थोडासा लहानही असेल, एवढं नाही आता हे होत. पण त्यावेळेला आपल्याकडे एक छोटी सायकल होती. त्याच्या आधीची एक गोष्ट सांगते आधी, की तू पाळण्यात होती. तो पाळणा असा छानशा दोरीने विणलेला होता. सुंदर होता पाळणा. त्या पाळण्यामध्ये मी तुला झोप आली की तुला तिच्यात टाकायची आणि काम करायला जायची. घरात स्वयंपाक वगैरे करायला. तुझ्या आजोबा होते त्यावेळी. बापू बाहेर आतमध्ये पोथी वगैरे वाचत होते. तर तुला मी पाळण्यात टाकल्यानंतर स्वयंपाक घरात आली. थोड्या वेळाने तुला जाग आला. मला काही कल्पना आली नाही. मी थोड्या वेळाने येऊन पाहत होते, पण तू झोपली होती. त्याच वेळात तू त्या पाळणा चांगला उंचावर होता आणि तो पाळण्यात मी तुला टाकलेली असल्यामुळे मी थोड्या वेळाने येऊन बघत होते. तर तू त्या पाळण्यातून अशी फाटलेला भाग होता. त्या फाटलेल्या पायाकडला जो भाग होता तो फाटलेला होता. त्यातून तू अशी उतरत असताना मला अजूनही डोळ्यासमोर येते. त्यानंतर पुन्हा आपण दुसरीकडे बदलून गेलो. त्यावेळेला आठवत नाही मला की कुठल्या गावाला गेलो ते. पण पुन्हा थोड्या काही दिवसांनी, म्हणजे तुम्ही मोठ्या झाल्या, तू कॉलेजला होती. बाबा तुझ्याकडचा नेहमी अर्थात तुम्हा सगळ्यांकरताच बाबा नेहमी काही ना काहीतरी आणायचे. धनूला एक हे होती की बाबा गावावरनं आले की लगेच त्यांनी बॅग ठेवली की लगेच तो उघडून बघायचा की आपल्याकरता काय आणलं. ते तुझ्याकरता, निशिकांकरता, धनूकरता सगळंच आणायचे. आल्यावर लगेच त्यांनी ती बॅग उघडली, त्याच्यातून त्याचा ड्रेस काढला आणि तो तुला दाखवायला लागला, ताई हे बघ माझ्याकरता बाबांनी काय आणलं. नागपूरला असताना तुम्ही जे मोठे झाले होते, कॉलेजलाही होती तू, कॉलेजला बाबा तुला भेटायला यायचे, तेव्हाही तुझ्याकरता काहीतरी घेऊन यायचं. असं कधीच झालं नाही की बाबांनी तुझ्याकरता किंवा मुलांकरता. प्रत्येकच आई वडील आपल्या मुलांकरता सगळं काही करत असतात. त्यानंतर मग आता
तुला मुलं बघायची. हय्यत आहे सुरू झालं होतं की लग्नाचं वय व्हायला आलं, बघायला सुरुवात करायची बा. एक दिवशी राजेशच्या मावशी, ताई मावशी आपल्याकडे वर्धेला आले आणि त्यांनी सांगितलं मला की बा असं असं आहे, मला मुलं बघायची आहे. आणि ही पण म्हणाली आहे की बा काही मुलं असेल तर सांग वगैरे म्हणून. मावशी राजेशची आई वगैरे सुद्धा म्हणाली. मग मी सुद्धा त्यांना म्हटलं की तुम्ही मुलं बघताय ना, माझ्याही करता म्हणजे अंजूचंही आता लग्न करायचंच आहे, तर कोणी मुलगा असेल तर असं सांगा. तुम्ही अंजूला लहानपणापासून पाहिलंच आहे आणि आताही बघताच आहे, त्याच्यामुळे काय तुमच्याही ह्याच्यात मुलगा असेल तो मला पण सांगा, असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे गेले, नागपूरला परत आल्या, घरी गेल्या. त्यांनी ही बातमी सांगितली असेल, विजूताईला बोलल्याच असतील ना, बहिणी बहिणी आहे त्या काही जण तरी. तर त्यांनी बोलले. असं बोलताना राजेशने ऐकलं की काय हे मला माहिती नाही, कारण मी त्यावेळेला तिथे नव्हती, मी आपल्या घरात होते. पण दुसऱ्या दिवशी लगेच राजेश घरी आले, वर्धेला घरी आले. आणि त्यांनी विचारलं, काकू तुम्ही अंजूचं लग्न करणार आहे का? मग मी म्हटलं हो करायचं तर आहे, लग्न करायचंच आहे. बस बाकी इकडल्या तिकडल्या गप्पा मारल्या आणि मग ते परत गेले. ही गोष्ट माझ्या चांगली लक्षात राहील. तुमचं लहानपण, तुम्ही खेळत होते ते, आणि हे जे बोललं ते वाक्य, हे माझ्या लक्षात होतं. त्याच्यानंतर पुन्हा काही असं हे झालं नाही. मग सरळ लग्नाला बाबांनी सुद्धा ठिकाणं पाहायला सुरुवात केली होती. मग आम्ही एकदा नागपूरला आलो होतो बाई आत्याकडे. त्यावेळेला बाबांना कुठलं तरी ठिकाण होतं, त्यांच्या मित्रांनी सांगितलं होतं, ते बघायला म्हणून ते जाणार होते. त्यावेळेला बाई आत्या, तुझ्या मोठी आत्या बाबांना म्हणाल्या की म्हणे अरे तू जातोच आहेस तर एक शब्द तू बिनीवाल्यांकडे जरा जाऊन पाहणं, विचारून बघ काय झालं. अरे मुलगा चांगला आहे, विचारायला काही हरकत आहे का? तर तेव्हा बाबा बरं म्हणाले. बाकीचं त्यांनी मला काही ते असं खूप काही बोलत नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी काही मला पुढचं सांगितलं नाही. पण हा योग आहे, तुम्ही दोघेही जण एकमेकाला अनुरूप आहात. आणि राजेश एकदम चांगले व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे बाबांना हे ठिकाण चांगलं वाटलं. हा योग जुळून आला आणि तुमचं लग्न झालं. आता तुम्ही सुखी आहात. काही दिवसांनी आदित्यचा जन्म झाला. आदित्य सुद्धा खूप शहाणा, खूप चांगला आणि खूप हुशार मुलगा आहे. माझा नातू मला खूप आवडतो. आजच्या या तुमच्या लग्नाच्या 25व्या वर्षी माझ्याकडनं आमच्या मोहरीलांतर्फे मी तुम्हा दोघांनाही आणि आदित्यलाही शुभाशीर्वाद देते. एकमेकाला सांभाळून घेऊन राहा. अंजू राजू 25 साल कैसे गुजरे पता भी नहीं लगा. उनको दोनों को अंजू आत्या से आशीर्वाद, शुभ आशीर्वाद. राजू आणि अंजू तुमच्या लग्नाला म्हणता 25 वर्ष झाले. आनंद वाटला आम्हालाही. आणि तुमचं आयुष्य परवानगीचं जाव, ही शुभेच्छा आणि आशीर्वाद. सर्वप्रथम लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अंजू आणि राजू दादा. राजू दादा म्हणजे आमचा राजेश, हे नाव मीच ठेवलं बरं का. हे नाव राजेशचं मीच ठेवलं आणि ते नाव त्यांनी खूप मोठं केलं. त्याच्यावर 1-2 ओळी म्हणतो फक्त. मेरा नाम राजू, घराना महान, क्लीनिंग ऑफ गंगा है उसका काम. मेरा नाम राजू. राजू दादा, सीमा काकूंनी तुझं जे भविष्य वर्तवलं होतं ते तंतोतंत खरं ठरलं, ते तू पूर्ण केलंस.
तुझ्या सगळ्या वाटचालीमध्ये तुझ्या मागे नाही, तुझ्या बरोबरीने खंबीरपणे उभी राहिली ती आमची आंबी. नुसतीच उभी राहिली नाही तर तुला तिने व्यवस्थित सगळं तिचं हे केलं. ते करता करता ती स्वतः देखील आज मुख्याध्यापिका झाली आहे. मुख्याध्यापिका असून देखील ती स्वतःचेही छंद जोपासते आहे. त्याच्यामध्ये तिचं फार मोठेपण आलं नाही का. आणि तिच्यामध्ये हे अध्यापकाचे गुण होते हे आम्हाला लग्नाच्या पहिल्याच दिवशी कळालं. ती जेव्हा लग्न होऊन सासरी आली, माझ्या माहितीप्रमाणे 18 मे 1995 त्या दिवशी ती आली. आणि आल्या आल्या सगळे बिनीवाल्यांना तिने कामाला लावलं. कारण अगदी क्षुल्लक होतं. तिला ते दरवाजाची एक शिळ तिच्या बोटात गेली आणि अख्खे बिनीवाले सगळे सासरे सगळे दवाखाना इकडे पळापळ. आणि तेव्हाच मला तिच्यातले अध्यापिकेचे गुण लक्षात आले. असो, बाकी जास्ती काय लिहू, कहने को तो बहुत कुछ है लेकिन वक्त की पाबंदी है. असेच यशस्वी व्हा, आनंदी व्हा, ह्यात पुनश्च एकदा शुभेच्छा. राजूदादा व अंजू तुमच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या तुमच्या दोघांकडून तुम्हाला शुभेच्छा. तसेच तुझ्या वाढदिवसाच्या देखील आमच्या दोघांकडनं तुला शुभेच्छा. असेच राहा, आनंदी राहा, यशस्वी राहा. अंजू काकू लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. अरे 25 वर्ष झाली राजूच्या लग्नाला. खरंच वाटत नाही, असं वाटतं कालच झाला की काय हा सगळा समारंभ. नागपूरचे ते 25 वर्षापूर्वीचे 8 दिवस आठवतात. काय मज्जा आणि धमाल केली होती 8 दिवस. सर्वांनी खूप खूप आनंद उपभोग केला राजूच्या लग्नाचा. बाळ, राजू, आदित्य हे तिघांच्याही विषयी एकच वाक्य फिट बसतं, ते म्हणजे बाप से बेटा सवाई. राजूला जसे सगळे नातेवाईक लागतात त्याचप्रमाणे अंजूनी पण त्याची पूर्णत्वानी साथ दिली. तिला पण सगळे नातेवाईक लागतात. राजू, अंजू, आदित्य भारीच आहेत, पण त्यांना जन्म देणारे त्यांचे आईवडील फार भारी आहेत. राजू, अंजू, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राजू दादा आणि अंजू वहिनी. राजूबद्दल सांगायचं म्हणजे असं मनात असं खूप आहे. पण आता कसं आहे की तो एवढा त्याचे एवढे सर्व ॲक्टिव्हिटीज एवढ्या मोठमोठ्या आहे की आता मला ॲक्च्युली त्याच्या लहानपणचं आठवते जो वहिनींबरोबर यायचा. म्हणजे हे साधारणपणे 69-70ची म्हणजे ॲक्च्युली साल असं एक्झॅक्टली सांगता नाही येणार. पण तो आला की मी त्याला गंगेवर घेऊन जायचो, खेळायला फिरायला घेऊन जायचो, कपालेश्वराला घेऊन जायचो वगैरे. ते मला चांगलं आठवतं एकदम. त्यावेळेस तो घेऊन जायचा. सेकंडली तो जेव्हा रुडकीला गेला त्यावेळेस मला वाटायचं बापरे, हा एवढा लहान असताना एवढा लांब रुडकीला जातो. त्यावेळेस मला बाळासाहेब म्हणाले नाही रे, तो आता रुडकीला तर तो मोठा झाला. म्हटलं नाही बाबा, तो लहान आहे. पण तो केव्हा किती मोठा झाला ते कळायलाच नाही. नंतर तो सपोरो काय त्या जापानला गेला. त्यासुद्धा तो एकदम म्हणजे इथून एवढा लांब जातो, एकटा जातो. हे म्हणजे पण त्याच्या भवितव्यासाठी ते खूप छान होतं. त्याचा जो सपोर्ट असायचा तो खूप मोठा ग्रेट असायचा. बेसिकली मला त्याला सर्वात जास्त जाणवलं ज्यावेळेस शिल्पाच्या लग्नाच्या वेळेस आम्ही सर्वजण म्हणजे बाळासाहेब वगैरे सर्व इकडे येऊन गेले ते वहिनी आणि पांड्यांची त्याच्या बसची अरेंजमेंट करायची होती. आणि तो राजू तिथून त्याला कुठेतरी बाहेर आउट ऑफ इंडिया जायचं होतं. राजूने तेवढ्या वेळात म्हणजे त्या पांडे फॅमिलीची पूर्ण व्यवस्था केली. त्यांना बसमध्ये बसवून दिलं आणि नंतर तो कुठे आउट ऑफ इंडिया गेला आणि तो लग्नाला नव्हता. पण त्यांनी त्याची सर्व जबाबदारी पार पाडली. हे सर्वात महत्त्वाचं. सेकंडली जेव्हा रेणू आजारी होती त्यावेळेस त्यांनी मला खूप मानसिक हे दिलं, सपोर्ट केला. म्हणजे मी त्याला म्हणजे ज्या दिवशी मला आठवतं की डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तिला एक प्रकारचं कुठलं द्यायचं आहे, तर मी राजूला दर 2 मिनिटांनी फोन करत होतो की अरे बाबा हा प्रकार याच्यात काय असतो म्हणजे. आणि तोही म्हणजे त्यांनी मला त्यावेळेस सपोर्ट पूर्ण सांगितलं. आणि त्यानंतर तो जो अर्धा पाऊण तास तो माझ्याशी बोलत होता. इज अ रिअली रिअली इज अ ग्रेट. आणि आणखीन मला त्याची लहानपणची म्हणण्यापेक्षा आमच्या लग्नाच्या वेळेसची आठवण आहे ती म्हणजे अशी की तो आम्ही लग्नात सर्व जाणं त्यावेळेस मला तो काहीतरी तो 5वीत का 6वीत असेल, 4थीतच असेल ना, 8-10 वर्षाचा असेल. तो त्या वरतून पडला होता आणि
ती खून त्याच्यात अजूनही आहे, त्याच्या चेहऱ्यावर ती खून आहे. काकू पण त्यावेळेस म्हणत होती, म्हणजे रेखा पण म्हणत होती, रेखा काकू, की ते तो लग्नाच्या वाढदिवसाला त्याचं हां जाणवतं, हां आठवण येते बा. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आठवण येते, याच्या हनवटीवर अजून कोण आहे बा असं. हां हां कारण की ते डॉक्टर रागेवाल एकदम आले होते, पडलं तर त्याला बघायला आले होते, राजूला बघायला, तर ते आले होते नंतर. म्हणजे आणि आता तर तो एवढा मोठा आहे की म्हणजे आपले प्राईम मिनिस्टर झाले, प्रेसिडेंट झाले, यांच्याबरोबरसुद्धा तो त्याचे फोटो आहे. पण नो डाऊट राजू जरी म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट आणि CM बरोबर जरी असेल तर तो आमच्यासाठी राजूच आहे. शेवटी आम्ही त्याला राजू, म्हणजे बाहेर जरी राजेश बिनीवाले, डॉक्टर राजेश बिनीवाले, पण आमच्या सर्वांसाठी तो राजूच आहे. राजूला आणि अंजूला लग्नाचा खूप खूप शुभेच्छा. आणि राजूला त्याच्या वाढदिवसाच्या पण खूप 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 शुभेच्छा. लग्नाच्या दिवशी गुजराती भवन म्हणजे मंगल कार्यालयातून रात्री घरी आलो तर त्याच वेळेस अंजूच्या बोटात शिळक गेली होती. नो डाऊट ती शिळक अंजूला त्रास होत होता. जवळजवळ सर्व हे सर्व शिळक वगैरे निघतो रात्रीचे 10:30-11 काहीतरी वाजले होते. पण ते सुद्धा सर्व अंजूच्या भोवती सर्व लोक होते आणि वी एन्जॉय दिस. म्हणजे त्या अंजूला त्रास होत होता नो डाऊट, पण आम्ही सर्वजण तिच्या मागे, आम्ही आणि बाळासाहेब आम्ही दवाखान्यात जाऊन आलो होतो. नंतर ते म्हणजे सर्व फोन करून ते डॉक्टर आहेत का नाही वगैरे सर्व करून ते रात्री मग ती शिळक निघाली आणि म्हणजे आम्हाला सर्वांना बरं वाटलं. म्हणजे त्याची राजूविषयी तर काका बोलणारच खूप, म्हणजे कौतुकाने खूप बोलणारच. पण अंजूविषयी सांगायचं म्हणजे बघा, अंजू जितकी आदर्श आई आहे, जितकी आदर्श पत्नी आहे, तितकीच ती आदर्श सून पण आहे. तिने घरची आघाडी सांभाळून बाहेरची पण सांभाळली. आज म्हणजे शाळेत जाऊन ती प्रिन्सिपॉल झाली तरी पण अंजू जशी आहे तशीच आहे अजून, नो डाऊट. म्हणजे एकदम जशी लग्नात जशी होती तशीच एकदम, म्हणजे प्रिन्सिपॉल आहे असं आम्हाला अजूनही ती म्हणजे वाटतं. तिचं घरी काही तसं हे नाही. तिचं ती एवढ्या मोठ्या पोस्टवर असून सुद्धा घरात एकदम मन मिळावं करून एकदम सर्वांना भेटते. आणि नो डाऊट अंजूच्यामुळे घरात म्हणजे आपण म्हणतो ना की लक्ष्मी घरात आली, समृद्धी होतीच, पण ती समृद्धी वाढत गेली. म्हणजे आपण घरातलं जे असतो राजूचं प्रमोशन्स, मग त्याच्या हे सर्व वाढत गेलं. त्यामुळे तो लक्ष्मीनारायणाचाच जोडा असं आहे, असं म्हणजे डेफिनेटली. चला मग अगेन त्यांना राजूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या अंजू आणि राजूला खूप 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 शुभेच्छा. वाह वाह राम जी जोड़ी क्या बनाई, भैया और भाभी को बधाई हो बधाई. सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. आपकी कृपा से शुभ घड़ी आई, जीजी और जीजा को बधाई हो बधाई. सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. वाह वाह राम जी, वाह वाह राम जी, वाह वाह राम जी. मेरे भैया जो चुप बैठे हैं, देखो भाभी ये कैसे ऐठे हैं. ऐसे बड़े ही भले हैं, ऐसे बड़े ही भले हैं, माना थोड़े मंचले हैं, पर आपके सिवा कहीं भी न फिसले हैं. देखो देखो खुद पे जीजी तेरा भैया और भाभी को
बधाई हो बधाई, सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई। वाह वाह राम जी, अरे वाह वाह राम जी, वाह वाह राम जी। ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे। ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे। ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे। अरे रह जाएंगे पैसे वाले देखते रह जाएंगे। रह जाएंगे पैसे वाले देखते रह जाएंगे। ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे। शुभ इच्छा जन्मदिनीया, शुभ आशिष जन्मदिनीया, पर्वणी आनंदाची शतायुषी हो, भाग्यवंत हो मनीषा आम्हा सर्वांची। जीवेत शरदशतम्, जीवेत शरदशतम्। आयुष्याच्या अवघड वाटा कर्तृत्वाने लांघून जाता। गुढी उभविली तुम्ही विजयाची, यशस्वितेची कीर्तीची। जीवेत शरदशतम्, जीवेत शरदशतम्। भावी जीवन निरामय हो, शीतल शरद चांदणे लाभो। स्फूर्तिस्थान तुम्ही नव्या पिढीचे, मार्गप्रदर्शक सकलांचे। जीवेत शरदशतम्, जीवेत शरदशतम्, जीवेत शरदशतम्। राजू अंजू लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभ आशीर्वाद. सुखी रहा, आनंदी रहा, चिर करून राहा. ऑल द बेस्ट. हॅपी सिल्वर जुबिली वेडिंग अॅनिव्हर्सरी अंजू आणि राजेश. सर्वांना नमस्कार. आज राजूचा वाढदिवस आणि राजू आणि अंजूच्या रौप्य महोत्सवी लग्नाचा वाढदिवस असा दुग्ध शर्करा योग आज जुळून आलेला आहे. त्यानिमित्त राजू आणि अंजूचे मी अभिष्ट चिंतन करतो व त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. 2-3 दिवसापूर्वी मला समन्वय समितीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की राजू आणि अंजूच्या 25व्या लग्न वर्षगाठीनिमित्त आम्ही एक चित्रफित तयार करणार आहे आणि त्यात तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटं बोलायचं आहे. मला प्रश्न पडला की राजू विषयी, एवढ्या मोठ्या माणसाविषयी आपण 1.5 मिनिटात काय बोलणार. म्हणून उलट पक्षी मी समितीला फोन करून विचारलं की 1.5 मिनिटामध्ये राजूबद्दल मी काय बोलणार. त्यामुळे तुम्ही मला हा वेळ वाढून देण्यात यावा. तसेच मी जी काही चित्रफित बनवेल, मी जे काही बोलेल त्याला कुठेही कात्री न लावता, कुठेही छाटणी न करता ती चित्रफित तशीच्या तशी पुढे दाखवावी. समन्वय समितीने माझ्या त्या दोन्ही सूचना मान्य केल्या. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. राजू आणि मी आमचे फार जवळचे संबंध, अर्थात आपण हिंदीमध्ये म्हणतो तसे आम्ही दोघेही हमउमर म्हणजे एकाच वयाचे. त्यामुळे मला तो एक नेहमी कायमच सच्चा आणि जवळचा मित्रच वाटला. राजूच्या विषयी जर बोलायचं झालं तर त्याचं वर्णन आपण एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये करू शकतो. राजू म्हणजे परिपूर्ण जीवन. राजू म्हणजे एक आदर्श पुत्र, एक आदर्श भाऊ, एक आदर्श पती आणि एक आदर्श पिता. या 4 भूमिकेमध्ये चपखल बसणारा राजू नव्हे तर 4 उपाधी अलंकृत करून मोठा झालेला आमचा राजू.
राजू आणि मी आमचे लहानपणापासूनचे जसे मी सांगितले तसे पूर्वीपासूनचे संबंध होते आहेत आणि लहानपणीच्या बऱ्याच गमती जमती आहेत. सांगायला जर लागलो तर खूप वेळ लागेल आणि भरपूर आठवणी आहेत, पण त्यातल्या निवडक आठवणी सांगण्याचा मी प्रयत्न करतो. मला आठवते त्याच्यासोबत केलेली किंवा आमच्या दोघांची झालेली पतंगावून झालेली मारामारी, रविनगरच्या घरामध्ये उन्हाळ्यामध्ये केलेला मुक्काम आणि समोरच्या अंगणामध्ये रात्री थंडगार हवेत मारलेल्या गप्पा असो किंवा पत्त्याचा रंगलेला फड, कॅरमचा रंगलेला डाव, अशा प्रचंड आठवणी आहेत. सोबतच नागपूरची सुप्रसिद्ध अशी श्रीरामाची शोभायात्रा एकत्रपणे आम्ही बघितली. त्यानंतर 8 ते 10 वर्षापूर्वी, साधारण मला वाटते 15 वर्षापूर्वी, मी ज्यावेळी नागपूरला नोकरीला होतो, असाच लग्नाचा एक वाढदिवस आला होता. त्यावेळी मी, मनीषा, अंजू, राजू आणि आदित्य आम्ही तो एकत्रपणे केल्याचंही मला आठवते. अंजूनी घरी केक केला होता आणि बाहेरून बेक करून आणलेला होता, अशी ती आठवण आहे. त्यानंतर राजूचे वरचेवर अकोल्याला येणे पण व्हायचे. त्याचे बरेच नातेवाईक अकोल्याला राहायचे. आमचे अकोल्याचे घर म्हणजे अकोला रेल्वे स्टेशनचा दुसरा थांबा. आमच्या घराच्या गॅलरीतून गाड्यांची रेलचेल व्हायची आणि मग आमचा खेळ सुरू व्हायचा. कुठल्या मालगाडीला किती डबे असतील, 100, 125, 150, असा तो खेळ रंगत चालायचा. त्याच्यासोबत त्याच्या नातेवाईकाकडे मी जात असे. तिथे रवी पांडे, चंदू पांडे यांच्याकडे आमचा मुक्काम असे. तिथे आम्ही भरपूर गप्पा मारत असो. वेळ वाढत गेली जसे जसे आम्ही दोघेही आमच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होत गेलो. माझ्या वैयक्तिकरित्या मला असं वाटते की राजूमध्ये त्याचे 2 गुण हे त्याचे बलस्थान आहेत. एक म्हणजे त्याची चिकित्सक वृत्ती आणि दुसरी म्हणजे त्याच्या चिकाटी. फारच अभावाने हे दोन्ही गुण माणसामध्ये असतात आणि हे दोन्ही गुण त्याला त्याच्या श्रेष्ठतेकडे घेऊन जातात. मला आठवते त्याच्या शाळेची शैक्षणिक कारकीर्द, धरमपेठ शाळेपासून सुरू झालेली कारकीर्द पार राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेपर्यंत येऊन थांबली. वाटेत लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान विद्यापीठ असेल, ज्याला आपण LIT म्हणतो, त्यानंतर त्याची हैदराबादची नोकरी, त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी रुरकीला केलेला प्रवेश आणि त्याहीपेक्षा उच्च शिक्षणासाठी जपानची केलेली वारी, हा त्याचा एकंदरीत प्रवास. आणि खऱ्या अर्थाने जपानची वारी करून आल्यानंतर आमचा हा राजू डॉक्टर राजू बिनीवाले झाला. म्हणजे अर्थात राजू बन गया जेंटलमॅन. काळ पुढे पुढे सरकत होता. कार्यक्रमामध्ये अतिशय तो बिझी राहायचा. त्यामुळे वरचेवर भेट आमची कमी व्हायची किंवा बोलणे पण कमी व्हायचे. आणि आज तसाही सगळा जमाना हा व्हॉट्सअपचा जमाना आहे. आणि या व्हॉट्सअपच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये केवळ फक्त सध्या व्हॉट्सअपच कार्यरत आहे. बहुतेक सगळ्या कुटुंबाचे कौटुंबिक असे व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्यापैकी आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आपुलकी. त्या आपुलकीच्या ग्रुपच्या माध्यमातून त्याच्याविषयी त्यांनी केलेल्या यशाला जी गवसणी घातली आहे, यशाचे त्यांनी पादाक्रांत केलेले आहे, त्याची माहिती मिळते. मला आठवते त्याचे लहानपणीचे मित्र थत्ते जोशी यांच्यासोबत असणारी त्याची उठबैस आज पार नितीन गडकरी, उमा भारती आणि प्रकाश यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि उमळकरांच्या घरापासून सुरू असलेला त्याचा हा प्रवास पार राष्ट्रपती भवनापर्यंत विस्तारला. यावरूनच त्याच्या यशाचा आलेख आपल्याला दिसतो. निश्चितच त्याचं यश हे निर्विवाद आणि मोठं आहे. परंतु त्याच्या या यशामध्ये तो एकटाच आहे का? अजिबात नाही. त्याच्या या यशामध्ये त्याच्यासोबत असणारे त्याचे आईवडील, त्याच्यावर कायम आशीर्वाद देणारे त्याचे आईवडील, माझ्या मामीची म्हणजे त्याच्या आईची त्यांनी केलेली आध्यात्मिक शक्तीचं पाठबळ त्याच्या पाठीमागे उभं केलं. तसेच
त्याची पत्नी अंजू हिचा त्याला लाभलेला सहजीवनासाठी तिचा लाभलेला सहवास फार काय म्हणू शकतो आपण, वर्ध्यातील सुरू झालेली त्यांची केमिस्ट्री नागपुरात भरली आणि उत्तम असं त्यांचं सहजीवन सुरू झालं. त्याला कामानिमित्त भारतभर फिरावं लागत असेल, परदेशवारी करावं लागत असेल. त्यामुळे अंजूनी त्याचा हा संसार व्यवस्थितपणे सांभाळला आणि दोघांचं एक आदर्श सहजीवन सगळ्यांच्या समोर उभं राहिलं. सोबतच त्याच्या दोन्ही बहिणी वंदू आणि मिंटी यांनी त्याच्यावर केलेली आभाळमाया आणि त्याला दिलेला कायम पाठिंबा या जोरावर तो अतिशय यशस्वी ठरला. आपण सहज म्हणतो की प्रत्येक पुरुषामागे किंवा प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, तर मला इथे निश्चित म्हणावंसं वाटेल की या यशस्वी पुरुषामागे 4 स्त्रियांचा हातभाग आहे आणि राजू आमचा यशस्वी झाला. परत एकदा राजू आणि अंजूला आणि राजूला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हैप्पी 25th वेडिंग एनिवर्सरी. ये उन दिनों की बात है जब हम छोटे थे. म्हणजे ऍक्च्युली ना अंजू आणि आम्ही लोक रामनगरला शेजारी राहायचो आणि आई सांगते की अंजू लहानपणीच आईला म्हणाली होती की मी तुमच्याच राजूशी लग्न करणार आहे म्हणून, आणि ते त्या दोघांनी खरं पण करून दाखवलं. वंदू मी अंजू लहानपणी खूप खेळायचो. त्याच्यात मला टीचर खेळायचं हे जास्त आठवत आहे. म्हणजे आम्ही तिघी लहानपणापासूनच मैत्रिणी आहेत. नंतर काही दिवसांनी अंजू वर्धा रोडला राहायला गेली आणि आम्ही रविनगरला राहायला गेलो. पण आमचं जाणं येणं कायमच चालू होतं तेव्हा पण. मग अजून काही दिवसांनी अंजू वर्धेला राहायला गेली आणि तेव्हा पण आम्ही जातच होतो, येणं जाणं चालूच होतो. आणि याच्यावरती मला एक किस्सा सांगायचा आहे. ऍक्च्युली तेव्हा ना माझी ताई मावशी वर्धेला राहायची आणि आम्ही सुट्ट्यांमध्ये वर्धेला जायचो. पण राजूला ना काही दिवसांनी पुन्हा मोहरी काकूंकडे आणि अंजूकडे जायला खूप आवडायचं. ते आम्हाला नंतर कळलं. फिर कुछ साल बाद अंजू पुन्हा नागपूरला आली MSc करायकरता. तेव्हा ती हॉस्टेलला राहायची. तर बंधू आणि माझं हॉस्टेलला पण जाणं येणं राहायचंच नेहमी आणि अंजू पण घरी यायची. मग त्याच्यानंतर असं करता करता काही वर्षांनी अंजू वहिनी बनून आमच्या घरी आली. आणि हो, यांचं रिसेप्शन सुद्धा रामनगरलाच झालं. मग काही दिवसांनी आदित्यची एंट्री झाली. आदित्य आल्यावर मला ना आत्या या शब्दाचा खरा अर्थ कळला. तुम्हाला तर माहीतच आहे आदित्य खूप हुशार आणि स्मार्ट आहे. तो त्याच्या आत्यावर गेला एकदम. दरवर्षी आम्ही ना उन्हाळ्यात नागपूरला जातो. तर मामा मामी ऋत्विजाला खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जातात. कधी मॉलमध्ये, कधी रेस्टॉरंटमध्ये, तर कधी आईस्क्रीम खायला. आणि आईस्क्रीम खायला तर कोणत्याही वेळात नेतात, ती म्हणेल तेव्हा. आणि आम्हाला दोघींना ना चकली खूप आवडते. तर दरवर्षी अंजू चकली करतेच. लहानपणी ना राजू माझ्या रेसिपीज मध्ये खूप गडबड करायचा. एकदा मी भेंडीची भाजी बनवत होती तर तो आला आणि त्याने ना मला भेंडीच्या भाजीमध्ये पाणी टाकायला सांगितलं. आणि आय थिंक तेव्हा मंदा आत्या आली होती. पण मंदा आत्या आणि बाबांनी ती भेंडीची भाजी आवडली म्हणून खाऊन टाकली. तसंच ना मी एकदा कच्चा चिवडा बनवत होती तेव्हा पण यांनी मला पाणी टाकायला सांगितलं आणि तेव्हा पण माझी मावशी आली होती. असा गडबड करायचा. तसंच ना तो लहान असताना पण आमच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायचा. जेव्हा आम्ही शाळा कॉलेजमध्ये होतो तेव्हा पण बरंच लक्ष द्यायचा. त्यामुळे काय व्हायचं की आमच्याकडे कोणी इझिली फिरकत नव्हतं. कळलंच तुम्हाला मला काय म्हणायचंय ते. पण याची दुसरी साईड म्हणजे तो ना नेहमी बंधू आणि माझ्याकरता कुठे गेला तरी काही ना काहीतरी गिफ्ट्स आणतोच. आणि त्याला तर माहितच आहे आपल्या बहिणींना गिफ्ट्स आणलेले खूप आवडतात म्हणून. आणि एकदा ना माझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा सचिनने राजूला रात्री उशिरा फोन केला होता की असं असं झालंय म्हणून. तर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा तिघं हॉस्पिटलला पोहोचलो, ऋत्विजा, मी आणि सचिन, तर थोड्याच वेळात आई आणि राजू हजर. तर हा ना राजूचा एक फार मोठा आधार आहे. आणि ऑफकोर्स त्याला अंजूची साथी असतेच. आणि लहानपणी ना अंजूला ऋत्विजा करता खूप गाणी म्हणावी लागली. खूप करता आज मी 4 लाईन पेश करते आहे.
तुम जियो हजारों साल, तुम जियो हजारों साल, तुम साथ रहो हजारों साल और हमें पार्टी मिलती रहे हर साल. वन्स अगेन हॅपी ॲनिव्हर्सरी. मिळाला बा चान्स एकदाचा. राजू अंजू, तुम्हा दोघांना लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. राजू दादा आणि वहिनी यांना लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आता पहिली गोष्ट तर मला बोलता येत नाही हे दोघांनाही माहिती आहे, पण नेमकी जबाबदारी व्हिडिओ बनवायची टाकली माझ्यावरती या लोकांनी, कारण मी चांगलं लिहितो असं बोलतो. पु ल देशपांडेंना प्रत्येक जण विनोदी लिहितं म्हणून हे विनोदीच बोलत असतील असं समजायचे, असं त्यांचा हे होता. तसं माझ्या याच्यात आणि मी राजकीय लिहितो, त्यामुळे मला चांगलं लिहिताना मी ललित वगैरे लिहित नाही, त्यामुळे माझ्या याच्यात क्रांतीच जास्त असते, त्यामुळे बोलणं प्रॉब्लेम आहे. तरी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्या दोघांनी एकमेकांना किती झेललं 25 वर्षात यापेक्षा त्या दोघांनी मिळून आम्हाला झेललं याचं जास्त काय म्हणतात त्याला कौतुक करणं आहे. आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्याला की जो पूर्णपणे कम्युनिस्ट आहे, कारण की प्रत्येक वेळेस क्रांतीचा झेंडा फडकवून घरापर्यंत पोहोचलेला आहे. मग त्याच्यातून मार्ग काढायचं काम पहिले मावशी आणि काका करायचे, आता हे दोघं करतात आहे ना. तर याच्या पुढेही हे काम असंच चालू ठेवा आणि मी असाच झेंडा फडकवून येत राहील, एवढं लक्षात ठेवा. अरे वा, आज 18 मे म्हणजे राजूच्या आणि अंजूच्या लग्नाचा वाढदिवस, आणि तोही 25वा. गुड यार, गुड. सिल्वर जुबली. आजही आठवतो तो आनंदाचा दिवस. भावाचं लग्न. भावाचं लग्न, बहिणी घरात येणार. आपल्या सोबतीला बहिणी घरात येणार म्हटल्यावर आनंदाची कल्पनाच वेगळी असते. हां, पण बहिणी थोडी खाऊट असते हे मात्र नंतर कळलं. हां, सॉरी अंजू, मौके पे चौका तो बनता ही है ना. तसं तयारी म्हणाल तर फक्त जोरात तयारी राहायची, ती मिंटीची आणि माझी. बाकी तो सो सो सो. आणि अजून काही सांगायचं झाल्यास अंजू आणि आम्ही लहानपणाच्या मैत्रिणी, बालमैत्रिणी. पण या दोघांमध्ये आंखों ही आंखों में इशारे कब हुए पता ही नहीं चला. छुपे रुस्तम निकले यार. तसं राजूने आम्हाला बाहेर कधीच नेले नाही. हां, क्लासला वगैरे तो घेऊन येऊन जायचा, पण असं फिरायला नाही नेलं. पण ड्रेस आणि गिफ्ट मात्र भरपूर. आता तो फिरायलाही नेतो आणि गिफ्ट पण देतो. अंजू, तुझी एक गोष्ट आठवते मला. तू जेव्हा रात्री पोळ्या करायची ना, तेव्हा 2 पोळ्यांचा रोल तूप मीठ लावून मला पटकन खायला द्यायची, अगदी मनाने, आनंदाने, प्रेमाने. पण आता तो रोल कुठे गायब झाला, फक्त आठवणीच राहिल्या गं. एक सांगू तुम्हाला, माझ्या एरियात राजूला देवमाणूस म्हणतात. देवमाणूस. हा देवमाणूस जेव्हा गावाला जायचा ना, तेव्हा मला खूप आनंद व्हायचा, कारण गाडी माझ्या हातात यायची ना. आणि अजून दुसरा आनंदाचा दिवस म्हणजे, कदाचित खूप जास्ती आनंदाचा दिवस, तो म्हणजे मी आत्या झाल्यावर. आम्ही जेव्हा आदित्यला बघायला वर्धेला गेलो ना, तो दिवस अजूनही आठवतो. आदित्यला आम्ही जेव्हा बघायला गेलो तेव्हा त्याने कुठेतरी हळूच वरती मान करून आमच्याकडे पाहिलं होतं. म्हणजेच आमचा माऊ पहिलेपासूनच स्मार्ट. हं, अजूनही तो स्मार्ट माऊ अजूनही डोळ्यासमोर आहे, अजूनही आठवतो. तसं आता बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण वेळ नाही आहे, त्यामुळे कुठेतरी स्टॉप व्हावंच लागेल ना. अरे अरे अरे, चालले कुठे तुम्ही दोघं जण? तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट कधी देणार? नक्की देणार ना? ओके, मग ऑल द बेस्ट. हॅपी ॲनिव्हर्सरी अंजू आणि राजू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राजू दादा आणि अंजू वहिनी. लग्नाला 25 वर्ष झाली. बघता बघता जुन्या आठवणी जाग्या झाल्या. राजू दादाकडनं शिकण्यासारखं तर असं आहे की नाती गोती कशी जपावी, नात्या गोत्याची जुंपण कशी करावी, त्यात साथ दिली अंजू वहिनीने आणि आदित्यनी. आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या पुन्हा पुन्हा खूप शुभेच्छा राजू दादा आणि अंजू. 25 मे 1995, 25 वर्ष झाली तास. राजूदादा आणि अंजूबाईंचं लग्न असं पहिलं लग्न होतं जिथे मी 8 दिवस राहिलो. कदाचित त्याच्यानंतर कुठल्याच लग्नाला मी एवढे दिवस थांबलो नाही किंवा एवढं एन्जॉय केलं नाही. कदाचित माझ्या स्वतःच्या लग्नाला सुद्धा मी 3च दिवस सुट्टी घेतली होती. सो इट रिअली टॉक्स की हाऊ इम्पॉर्टंट दॅट वॉज फॉर मी. राजूदादाबद्दल जर का सांगायचं झालं तर अगदी लहानपणीपासून मी नागपूरला गेलो की त्यांच्या घरातल्या 3ऱ्या खोलीत आम्ही बऱ्याचदा गप्पा मारायचो आणि बऱ्याचदा गप्पा सायन्स, इनोव्हेशन, पुढे काय करायचं आहे याच्या संदर्भात होत्या. वी वर व्हेरी सिरियस इन टू कॉन्व्हर्सेशन्स सिन्स द चाइल्डहूड. म्हणजे अगदी मी 3री-4थीत होतो तेव्हापासून सुद्धा. त्याच्यानंतर कॉन्व्हर्सेशन्स अगदी आत्तापर्यंत नॅशनल सिक्युरिटीवरती गप्पा, मोदींनी पुढे काय केलं पाहिजे ह्याच्यावर गप्पा, फायनान्शियल डेव्हलपमेंट ऑफ दिस कंट्री याच्यावर गप्पा होत असताना राजूदादाचा जो इनोसन्स आहे त्यांनी तरीही मेंटेन केला आहे. आणि जेव्हा त्याच्या ऑफिसचे कलिग्स येतात तेव्हा तो मला त्यांच्या सगळ्यांसमोर कभी कभी म्हणायला लावतो, जसं काही एक लहान मुलगा बाहेरचे लोक आल्यावरती म्हणेल तसं तो मला म्हणायला सांगतो. सो द 2 थिंग्स इन टू हिम वेअर ही कॅन रिअली डील विथ द सिरियसनेस ऑफ दिस वर्ल्ड ॲज वेल एज मेंटेनिंग हिज इनोसन्स. हे फार महत्त्वाचं होतं माझ्यासाठी, टू बिल्ड अ रिलेशन अँड रॅपो विथ हिम. लग्न झाल्यानंतर अहो वहिनी, जे आत्तापर्यंत प्रत्येक वहिनीला मी अहो वहिनी म्हणायचो, वरून ए वहिनीवरती आलो. आणि अंजू वहिनी घरात आली आणि तिला ए वहिनी म्हणून हाक मारून एक मैत्रीचं नातं तिच्यासोबत माझं सुरू झालं. आज ती हेडमिस्ट्रेस आहे. आजपर्यंत मी कुठल्याच हेडमिस्ट्रेसशी अगदी मनापासून बोललो नाही. कदाचित ती पहिली अशी असेल की जिच्याशी मी अगदी मनापासून बोलू शकतो. सो हेडमिस्ट्रेसबद्दलची माझी भीती घालवायला तिला हेडमिस्ट्रेस व्हायला लागलं. सो that is how important she is for all of us. Both of them really have that kind of feeling की आम्ही त्यांच्याकडे कुठलाही प्रॉब्लेम किंवा कुठलीही अचिव्हमेंट झाली की पटकन तशी फोन करून सांगतो. साराने जरी काही केलं तरी पहिला फोन तिकडे जातो. माझं प्रमोशन झालं तरी मी तिकडे फोन करून सांगतो. सो आमच्या पिढीमध्ये सगळ्यात रिस्पेक्टेड, सगळ्यात लवेबल कपल आहे. Congratulations for your 25th anniversary. All the best for your life ahead. Thank you. नमस्कार राजूदादा आणि अंजू वहिनी. तुमच्या रौप्य महोत्सवानिमित्त मी माझ्या भावना व्यक्त करते. मला बिनीवाले कुटुंबात येऊन 13 वर्ष झाली आणि मी या घरात आले आणि ह्यांच्यात कशी मिसळून गेले माझं मलाच कळलं नाही. कारण या कुटुंबातील वातावरण मोकळं आणि हसरं, आपल्या कुटुंबाला घट्ट धरून ठेवणारं आणि अशा ह्या वातावरणात वाढलेले आमच्या पिढीतले राजूदादा हे बिनीवाले कुटुंबाचे सगळ्यात मोठे शिलेदार, जे मनानी आणि मानानी जरी खूप मोठे असले तरी कुठेही मोठेपणाचा लवलेशही यांच्या वागण्या बोलण्यात दिसून येत नाही. लहान मुलांतही सहज मिसळून जाणारे आणि सगळ्यांची विचारपूस करणारे राजूदादा यांना तशीच साथ देणारी त्यांची सहचारिणी म्हणजे आमच्या अंजूवहिनी. हे दोघेही या पिढीचे आधारस्तंभ आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर अशा ह्या आमच्या दादा वहिनींच्या लग्नाला आज 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं मला असं म्हणावंसं वाटतं, दादा वहिनींच्या संसाराला 25 वर्षे जाहली, अशीच साथ अखंडित राहो हीच असे मागणी. उत्तम आरोग्य, भरपूर आयुष्य लाभो उभयतांना, हीच ऋषी आणि श्रावणीची हो प्रार्थना देवाला, प्रार्थना देवाला. धन्यवाद. हाय, हॅपी बर्थडे राजूदादा अँड हॅपी 25th ॲनिव्हर्सरी राजूदादा अंजुवहिनी. राजूदादा, तू मला लहानपणी आकाशकंदील बनवायला शिकवला होता.
तुझ्या मते मी कायमच लहान असते आणि ते खरं पण आहे ॲक्च्युली. पप्पांना जेव्हा इमर्जन्सीमध्ये अपोलोमध्ये ॲडमिट केलं होतं तेव्हा मी तुला रात्री 11-11:30 वाजता फोन केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पप्पांची प्रोसिजर सुरू होण्याआधी तू नाशिकला हजर होता. तुला बघितल्यानंतर मी लहान झाली होती आणि माझ्या सर्जरीच्या दिवशीसुद्धा दवाखान्यात ॲडमिट झाल्यानंतर पहिला फोन मी तुला केला होता, ती हिंमत मिळवण्यासाठी, मनोबल वाढण्यासाठी. थँक्स अ लॉट राजू दादा. तू जितका ग्रेट तितकीच ग्रेट तुझी बेटर हाफ अंजू वहिनी. अंजू वहिनी आमची पहिली भाऊज आहे. अंजू वहिनी तुझ्या लग्नानंतर झालेल्या प्रत्येक कार्यामध्ये साडी नेसवण्याचं आणि हेअरस्टाईल करून द्यायची जबाबदारी कायम तुझी ठरलेली असायची. तू आज जे काय करते, जे काय तू आहेस त्याचा अभिमान आहे आम्हाला. आणि तो तेव्हापासून आहे जेव्हा तू गिरी अपार्टमेंटच्या गच्चीवर चटई टाकून 10th स्टँडर्ड फेल झालेल्या मुलांची ट्युशन्स घ्यायची. लव यू बोथ. आपण तुमची 25th ॲनिव्हर्सरी व्हर्च्युअल सेलिब्रेट करतो आहे, पण तुमच्या 50th ॲनिव्हर्सरीला आपण सगळे एकत्र नागपूरला नक्की जमूया. बाय. बापरे अंजुताई, 25 वर्ष झाली तुझ्या लग्नाला. 25वा वाढदिवस तुझ्या लग्नाचा. अभिनंदन. मी कायम बोंबलाय तुझ्या नावाने. तुझ्याशी जे कोणी लग्न करेल ना तो रडणार. अगदी 100%. कमीत कमी तुझ्या लग्नात सर्वात जास्त वेळ आपण भांडलं असेल की काही खरं नाही समोरच्याचं. स्कूल डेज पासून तर मला नाही वाटत की लग्नापर्यंत असं एकदा सुद्धा झालं असेल, एक दिवस तरी गेला असेल की आपण भांडलेलं नाही. रोज काही ना काही कारण काढून. अगदी मी सांगितलेलं नव्हतं मला गणित समजावून सांग म्हणून. कशाला झाली? कारण मला गणित समजलं नाही हे आईला सांगायचं, मग आई तुला सांगायची आणि मग तू मला समजावून सांगायची. तर असं आपलं चक्र चालायचं. पण समोर कसं, मी नव्हतं मागितलं तुला, तू सांगितलंस हे असं चालायचं. कधी एकदा लग्न करून जाते असं 50दा मीच तुला विचारायचं की बा सुटलो हिच्या ताईगिरीतनं, बस फालतू दादागिरीतनं, असं कायम वाटायचं. आणि सर्वात जास्त मीच रडलो असेल. बाबांनंतरचा आधारस्तंभ आहे आपला. प्रत्येक गोष्ट ती बाबांना सांगायची आहे, ती व्हाया, कारण बाबांची लाडकी ना. सगळं काही बाबांकडनं काढून घ्यायचं असेल काम की ताईला सांगायचं. म्हणजे मग ती गोष्ट मी केली तर हमखास मार वाटणार किंवा शिवाय खाणार, पण ताईने सांगितली तर सब कुछ चलतंय. सायकल नवीन मला घेतली, महिनाभर ताईनीच वापरली कारण ती मोठी आहे. कंपास नवीन मला घेतला पण ताईनीच वापरला पहिले 15 दिवस कारण मी लहान आहे. अशा एक ना अनेक वेळेस, प्रत्येक वेळेस काही ना काही बाबांची लाडकी आहे हे अगदी 100% मान्य करायला पाहिजे. मला असं वाटतं की मित्रांसोबत जेवढ्या गोष्टी शेअर केल्यात जवळपास तेवढ्याच गोष्टी ताईसोबत पण शेअर केल्या. अगदी सगळ्या. कॉलेजमध्ये असताना काही पाहिजे असेल तर एव्हरीथिंग. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी टू द मोस्ट ॲडोरेबल कपल ऑफ माय लाईफ. आत्तापर्यंत खूप जण खूप काही बोललेले आहेत. मला तुमच्या दोघांबद्दल बोलायचं म्हणजे प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे गेली 20 वर्ष मला मिळत असलेली अंजू वहिनीची कौतुकाची साथ आणि राजूदादांचा पाठीवर एक आश्वासक थाप. अँड दॅट मीन्स लॉट टू मी.
तुम्ही दोघं म्हणजे ना एक कम्प्लीट पॅकेज आहात. म्हणजे कसं, बाहेरच्यांसाठी इतके प्रॅक्टिकल असणारे राजूदादा घरच्यांसाठी तेवढेच इमोशनल आहेत. आणि आमच्या जाऊबाईंचे तर क्या कहने. एकीकडे आदर्श शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि दुसरीकडे स्वतःतली कला जोपासणारी एक सुंदर सितारवादिका. कौतुक तर तुम्हा दोघांना आम्हा दोघांचं इतकं आहे ना, म्हणजे आय थिंक माझ्या खाऊगिरीची पब्लिसिटी जितकी मी आणि निलेशने केली नसेल ना, तेवढी राजूदादांनी केली आहे. असेच आम्हाला साथ देत राहा, असंच प्रेम करत राहा. सो एन्जॉय युअर डे टू डे. बाय. लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना. ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना. हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे. बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे. गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार, क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना. ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना. आजी, आजोबा, मामा, ये खाऊ खाऊ. पाणी
जय करा जय. व्हेरी गुड. जय. मामा. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी राजू मामा अंजू मामी. हॅपी अॅनिव्हर्सरी राजू मामा अँड अंजू मामी. राजू मामा तू माझ्यासाठी गिफ्ट पाठव हा. अंजू मामी तुझ्यासाठी स्पेशल. अंजू आत्या. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी अंजू आत्या. 25 गिफ्ट प्लीज. हॅपी 25th अॅनिव्हर्सरी राजू काका अँड अंजू काकू. आता लॉकडाऊन आहे म्हणून आपण पार्टी नाही करू शकत, पण 6 मंथच्या नंतर आपण खूप मोठी पार्टी करूया. आणि तुम्ही दोघं परत लग्न करा हां, कारण तुम्ही मला तुमच्या लग्नात इन्व्हाइट नव्हतं केलं ना. ओके टिल देन बाय. हॅपी सिल्वर जुबली अंजू काकू आणि राजू काका. हे लॉकडाऊनचा प्लॅन आहे, पण खूप मोठी पार्टी करू. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने ये मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं